मराठा आरक्षणावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचं पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या अल्टिमेटम प्रमाणे पाणी न पिता उपोषणाला सुरुवात केली। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्यात। राज्यातली एकंदर परिस्थिती बघता सरकारनं सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक घेतली। यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली। सत्ताधारी विरोधकांचं काही मुद्द्यांवरून एकमतही झालं, पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नात सरकारनं आतापर्यंत काय साध्य केलं, सरकारचे निर्णय आरक्षणासाठी सरकारने उचललेली पावलं बघून जरांगे सबुरीनं घेणार का? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काय वळण लागणार, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या तापलेल्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेतली। एक उद्धव ठाकरे सोडले तर सर्वच पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली। आता या बैठकीत काही निर्णायक गोष्टी घडतील याची मराठा आंदोलकांना, मनोज जरांगे पाटलांना अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही। मात्र सर्वपक्षीय नेते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक आहेत असा संदेश मात्र कुठेतरी मराठा आंदोलकांपर्यंत गेला। आता या बैठकीमध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण वगैरे जाहीर झालं नसलं तरी ठरलेल्या मुद्द्यांवर आधारित एक संयुक्त ठराव तयार करण्यात आला। शिवाय उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी त्यावर सह्या देखील केल्या। आता हा ठराव काय होता, तर या ठरावानुसार सर्वपक्षीय नेत्यांचं मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एकमत आहे, पण हे आरक्षण कायदेशीरदृष्ट्या सक्षम व्हावं, न्यायालयात टिकावं यासाठी काही वेळ देण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे जरांगेंनी सबुरीनं घ्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे उपोषण मागे घ्यावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं। पण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं या त्यांच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत, पण ही गोष्ट तातडीनं करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही। का तर जरांगेंच्या या मागणीला साहजिकच कोर्टात आवाहन दिलं जाऊ शकतं। मात्र तरीही जरांगेंनी हीच मागणी लावून धरली आहे। 60च्या दशकात डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी अनेक प्रयत्न करून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिली, पण त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी याला नकार दिला। सध्या शिंदे सरकारच्या घोषणेनुसार ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे जुने दाखले आहेत त्यांना प्रमाणपत्र दिली जात आहेत। 13,500 लोकांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शिंदे समितीनं घेतला। शिवाय या प्रकरणी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ते दाखलही करून घेत लवकर युक्तिवाद होईल असं जाहीर केलं। सर्वपक्षीय बैठकीतल्या ठरावामध्ये आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंतीही करण्यात आली। तर याच दरम्यान आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे विषय केंद्राकडे नेण्याची मागणी अशोक चव्हाणांनी केली। मात्र तरीही जरांगेंनी याबाबत नाराजी व्यक्त करत सर्वच पक्ष डांबरटपणा करत असल्याचा आरोप केला। यानंतर त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे जाहीर करत उपोषण सुरूच ठेवलं। आता राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी करता येतील ते सगळे प्रयत्न झालेत, त्यामुळे याबाबतचा सगळा निर्णय आता कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे। आता समजा केंद्र सरकारनं संसदेत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्याचा कायदा केला तर मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळू शकतं, पण अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार हा धोका घेणार नाही हेही तितकंच खरं। केंद्रानं हस्तक्षेप करून आरक्षण दिलं नाही तर विधानसभेच्या तोंडावर ते भाजप आणि मोदी सरकारच्याच विरोधातही येऊ शकतं। सध्या सरकारवर वाढत चाललेला दबाव, आरक्षणासाठी सरकारकडून उचलली जाणारी पावलं यावरून जरांगेंच्या उपोषणाच्या फेऱ्या यशस्वी होत असल्याचं चित्र आहे। आता एकंदर परिस्थिती पाहता शिंदे सरकारच्या हातात आरक्षणाच्या गोष्टी राहिल्या नाहीत, कारण हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यानं याला किती वेळ लागेल सांगता येत नाही। शिवाय राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्यात व घडत आहेत त्या अयोग्य आहेत, त्यामुळे यातून आंदोलनाची बदनामी होती। या घटनांबद्दल सर्वच पक्षीय नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली। राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातली शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं व आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहनही सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीतल्या ठरावातून करण्यात आले। हे प्रकरण केंद्राकडे न्यावं ही एक गोष्ट सोडली तर राज्य सरकारनं कदाचित सगळे प्रयत्न केलेत। सरकारला काही वेळ द्यावा, सबुरीनं घेण्याचं, सहनशीलता दाखवण्याचं आवाहनही जरांगेंना करण्यात आलं, पण जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत।
आता शांतपणे पुढे उपोषण न्यायचं असेल तर जरांगेंनी विचारानं काम घेण्याची गरज आहे. त्यांनी असंच उपोषण चालू ठेवून जीव पणाला लावला तर परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यामुळे आता तातडीनं निकाल मिळावा ही जरांगेंची मागणी पूर्ण होईल का, की सर्वपक्षीय नेत्यांच्या आवाहनाप्रमाणे जरांगे उपोषण स्थगित करतील का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.